सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी किंवा अर्धपद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले असतील. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. जाणीव आपल्या श्वासाची, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. डोळे अलगद मिटलेले आहेतच. डाव्या हाताच्या अंगठ्याने. आवाज येत नाहीये का माझा? येतोय का आवाज? मला फक्त अंगठ्याने सांगतो. आता येतोय का आवाज? येतोय आवाज? कमी येतोय? येतोय ना? सुखासन, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवा हात गुडघ्यावरती द्रोण मुद्रेत असेल. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि उजव्या नाकपुडीने आपण ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन करणार आहोत. प्रत्येकी 10 आवर्तन. सर्दी झाली असेल, नाक चोचलं असेल तर ही कृती करणं टाळावं. यासाठी आहे तो श्वास उजव्या नाकपुडीने सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. पोट आपलं किंचितसं बाहेर येईल आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्या. फोर्सफुली एक्झलेशन. हे झालं आपलं 1 आवर्तन. अशी आपल्याला 10 आवर्तन यथाशक्ती करायची. सुरुवात करूया. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेत. डोळे अलगद मिटलेले आहेत. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला किंचितसा बदल. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डावा हात गुडघ्यावर असेल. आता डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन प्रत्येकी 10 आवर्तन. डावीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या आणि तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. अशी 10 आवर्तन. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर. डोळे अलगद मिटलेले आहेत. करणार आहोत कपालभाती. एकेका नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी झाली की आता आपण दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन करणार आहोत. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. हाताची कोपरा शरीराच्या जवळ. पाठीचा कडा सरळ असेल. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नसेल. करणार आहोत कपालभातीची 10 आवर्तन यथाशक्ती. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. आपलं पोट किंचितसं बाहेर येत आहे आणि हा श्वास आपल्याला अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आहे आणि प्रत्येकी 10 आवर्तन कपालभातीची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आपल्या श्वसन मार्गातला नाकाच्या पोकळीमधला जो काही बदल झालाय
आपला श्वास मोकळा झालाय त्याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. ओ. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. काही क्षण शांत ओमच्या स्पंदनांची अनुभूती. साधनेकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे. आणि करूया चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. करणार आहोत नमन मुद्रा. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. आज आपण सुरुवात दंड स्थितीपासून करणार आहोत. म्हणजेच आपल्याला स्टँडिंग पोझिशन मध्ये यायचंय. कुठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाकडे. आणि करणार आहोत आपण आता लेग रोटेशन. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे सुरुवातीला. उजवा जो पाय आहे तो गुडघ्यातनं सरळ ठेवून पुढे पुढे घ्यायचा आहे. हा. आणि अँकल जॉईंट्स मधून पाऊल आपल्याला वर खाली करायचं. आधी स्वतःकडे खेचायचं आहे. जमिनीकडे घालायचं. अँकल जॉईंट्स मधून इथून स्वतःकडे खेचायचं. खाली वर खाली वर खाली. आणि आता क्लॉकवाईज रोटेशन. 1 2 3. अँटी क्लॉकवाईज फक्त हालचाल अँकल जॉईंट्स मध्ये असेल. 3 वेळा अँटी क्लॉकवाईज. सावकाश उजवा पाय खाली घ्या. आणि आता ही स्कृती डाव्या पायाने. डावा पाय पुन्हा गुडघ्यातनं सरळ ठेवून पुढे घ्यायचा आहे. अँकल जॉईंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे खेचायचंय. जमिनीकडे ताणायचंय. स्वतःकडे खेचायचंय. जमिनीकडे ताणायचंय. बरोबर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1. फक्त हालचाल फक्त अँकल मध्ये असेल. पूर्ण पाय न हलवता कृती करण्याचा प्रयत्न करा. अँटी क्लॉकवाईज. थांबायचंय. थोडा वेळ विश्रांती. आपण करणार आहोत आता स्पॉट जॉगिंग. थोडस वॉर्मअप. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हाय आणि त्याचबरोबर हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी फक्त नॉर्मल चाला. त्यांनी जास्त जोर न लावता नॉर्मल चालण्याचा प्रयत्न करा. बाकीच्यांनी स्पॉट जॉगिंग थोडंसं आपल्याला स्पीड वाढवायचं आहे जॉगिंग करताना. दोन्ही पाय जोडलेले, हाताची मुठी घट्ट मळून घ्यायचे आणि त्या आपल्या छातीपाशी असतील. आणि आता हळूहळू आपण स्पॉट जॉगिंग करणार आहोत. तिथल्या तिथेच आपल्याला जॉगिंग करायचं. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकार आहे त्यांनी स्पीड वाढवू नका. बाकीच्यांनी मात्र स्पीड वाढवायला हरकत नाही. मागून टाचा आपल्या सीटला लागतील अशी कृती करायची.
मागून टाचा सीटला लागतो. हा, थोडासा स्पीड वाढतो. बरोबर. आणि आता हळूहळू तो स्पीड कमी कमी करत घ्यायचा. अगदी सावकाश सावकाश स्पीड कमी करा. थांब. श्वासाची गती वाढली असेल, पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवा आणि नाकाने श्वास भरून घ्या. तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. फुंकर मारल्याप्रमाणे श्वास सोडा. म्हणजे आपली वाढलेली श्वासाची गती नॉर्मली होते. पुन्हा एकदा विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत पूर्णपणे बॉडी टॅपिंग. तर हे जे बॉडी टॅपिंग आपण करतो, आपल्या संपूर्ण शरीरामध्ये लिम्फेटिक नोड्स असतात, म्हणजे आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी काही बिंदू असतात. तर ते आपल्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण आता बॉडी टॅपिंग करणार आहोत. तर कसं करायचं दाखवते. सुरुवात आपल्या पावलापासून करायची. हळूहळू म्हणजे आपल्याला आपल्या हाताने संपूर्ण शरीराला असं टॅपिंग करायचं. पाऊल, आपले अँकल जॉईंट्स, पोटरीचा भाग, आपले हात जिथे जिथे जातील ते तिथे आपल्याला हे असं बॉडी टॅपिंग करायचं. वरून खाली आणि खालून वर. आपल्याला जिथे जिथे आपले हात जातील, सीटचा भाग, कमरेचा भाग, मागचा पाठीचा कणा, आपला चेहरा, कान, डोकं, आपल्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आपल्याला असं टॅपिंग करायचं. म्हणजे आपल्या शरीरामधले जे लिम्फेटिक नोड्स आहेत, म्हणजे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या काही ज्या बिंदू आहेत ते आपण ऍक्टिव्हेट करणार आहोत. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले ठेवा. आणि आता आपण पावलापासून सुरुवात करणार आहोत. वरून खाली आणि खालून. सुरुवात करूया. पावलांना आधी टॅपिंग करायचंय. त्याच्यानंतर आपल्या अँकलचा भाग, पुढचा भाग, मागचा भाग, आपल्या पायाचा पुढचा भाग, पोटरीचा भाग, गुडघे, मांड्यांचा भाग, त्याच्या मागचा भाग, सीटचा भाग. हळूहळू पूर्णपणे आपल्याला बॉडी टॅपिंग करायची आहे. बरोबर. पोट, आपल्या छातीचा भाग, आपले हात जेवढे जेवढे मागे जातील, आपला गळा, गळ्याचा मागचा भाग, खांदे, आपले हात, त्याच्यानंतर आपला चेहरा, तुम्हाला जिथे जिथे शक्य आहे वरून खाली आणि खालून, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. थांबवायची आणि पुन्हा एकदा विश्रांती. करूया नेक रोटेशन. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे आणि आता श्वास घेत आपली मान उजवीकडे न्यायची. श्वास सोडत डावीकडे. हालचाल फक्त मानेमध्ये. श्वास घेत उजवीकडे, अगदी सावकाश कृती. श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्यम. आता श्वास घेत मान वर जाईल, चेहरा सिलिंगला समांतर. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश मान सरळ करायची मध्यभागी. आणि आता श्वास घेत आपला उजवा कान उजव्या खांद्याकडे टिल्ट होईल. श्वास घेत उजवा कान उजव्या खांद्याकडे टिल्ट होईल. बरोबर. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे, डावा कान डाव्या खांद्याकडे टिल्ट होईल. श्वास सोडत मध्यभागी. अजून एक कृती. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. आणि आता रोटेशन करूया. आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आणि सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमध्ये, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्य, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्य. मध्यभागी येऊन थांबा. सावकाश मान सरळ करा. दोन्ही हात खाली येऊ दे आणि थोडा वेळ विश्रांती. जाणीव आपल्या श्वासाकडे. आता आपण थोडीशी ब्रीदिंग एक्सरसाइज करणार आहोत. त्याच्यामध्ये आपली लंग्स कॅपॅसिटी जी आहे, श्वसन आपली क्षमता जी आहे ती आपली वाढण्याला मदत होणार आहे. जर घरी तुमच्या सिनियर सिटीजन्स असतील तर त्यांना आवर्जून हे करायला सांगा.
जसं आपलं वय वाढतं तसं थोडस श्वासाचा आपल्याला त्रास होऊ शकतो. तर त्यासाठी ही कृती अतिशय उपयुक्त, म्हणजे ही आपण सगळेच करू शकतो. तर दोन्ही पाय जुळलेले ठेवा. जर आपल्याला बॅलन्स जातोय असं वाटलं तर पावलांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात समोर, हात दोन्ही हात जोडून घ्या. समोर घेऊन दोन्ही हात जोडून घ्या. बरोबर. आणि आता श्वास घेत घेत आपल्याला हात लांब करायचे. श्वासाशी आधारित श्वास घेत घेत जास्तीत जास्त हात लांब करायचे. बघा आपल्या छातीचे स्नायू, आपल्या बरगड्या पूर्णपणे काढल्या गेल्या आहेत. आणि श्वास सोडत सोडत सावकाश दोन्ही हात समोर घ्या. जेव्हा आपले हात पुन्हा जुळले जातील तेव्हा आपल्या ह्याच स्नायूंचं आकुंचन होते, म्हणजे तिथे प्रेशर येईल. पुन्हा श्वास घेत घेत दोन्ही हात लांब. श्वासाशी आधारित श्वास घेत घेत अगदी सावकाश कृती. आणि मग श्वास सोडत सावकाश दोन्ही हात पुन्हा मध्यम. श्वास घेतला, जास्तीत जास्त लांब. छान. श्वास सोडत जाऊ. आता श्वास घेत दोन्ही हात वर न्यायचे. श्वास घेत वर. बरोबर. श्वास सोडत खाली. समोरूनच खाली येऊ दे. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आता आपल्या पूर्णपणे बरगड्यांचं उभ्या कक्षेत प्रसरण होतं. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आता पुन्हा श्वास घेत दोन्ही हात वर न्या. श्वास घेत वर आणि श्वास सोडत बाजूने खाली येऊ देत हात. श्वास सोडत बाजूने हात खाली येऊ देत. एक. बरोबर. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. दोन. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. छान. तीन. आता आपण हीच कृती अँटी क्लॉकवाईज करूया, म्हणजे फुल हँड रोटेशन सुद्धा होईल. पुन्हा दोन्ही हात जोडलेले. आणि आता श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. एक. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. दोन. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. खाली. बरोबर. छान. सावकाश दोन्ही हात खाली येऊ दे आणि विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास भरून घ्या. तोंडावाटे हळुवारपणे श्वास सोडा. आज आपण करणार आहोत एक पादतोलासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. ह्याचे कॉन्ट्रा इंडिकेशन असे विशेष असे काही नाहीये. अगदीच गुडघेदुखीचा त्रास असेल तर करणं टाळा. तर याचे फायदे काय आहेत? याच्याने आपलं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते वाढतं. आपल्याला बॅलन्स आपला खूप चांगला सांभाळता येतो. जरी लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जून हे करायला सांगा. त्यांची ग्रहण क्षमता, एकाग्र क्षमता वाढू शकते. तर इथे एकत्र करूया. सोपं आहे. दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. बरोबर. आणि आपला उजवा जो पाय आहे ना तो जमिनीपासून वर उचला आणि पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सरसो. उजव्या पायाचे. बरोबर. उजव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल एवढा आपल्याला पाय वर उचला. बघा मी तुम्हाला साईडने पण दाखवते, म्हणजे लक्षात घ्या. उजव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल एवढा आपल्याला उजवा पाय वर उचलायचा आहे. आपल्या संपूर्ण शरीराचा भार आता डाव्या पायावर जातो. तुमची नजर एका बिंदूकडे स्थिर करा. मनानेच एखादा बिंदू कल्पना करायची आहे आणि तिथे आपली नजर स्थिर करायची आहे. आपली नजर स्थिर असेल तर आपल्याला बॅलन्स खूप चांगला सांभाळता येतो. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. नमस्कार स्थितीमध्ये. आणि इथे थांबवा. एक, दोन, तीन, चार, पाच. छान. बुलेट चाल करूया. दोन्ही हात खाली, उजवा पाय खाली आणि विश्रांती. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ असतील. आणि आता पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा पाय वरती उचलायचा आहे. पाऊल जमिनीकडे सैलसर सोडा. बरोबर. छान. तिथे आपला बॅलन्स सांभाळा. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय.
आपले जे साईडचे वायुकोश आहेत म्हणजे कमरेपासूनचा जो बाजूचा भाग आहे म्हणजे आपल्या हातांकडचा आपल्या काखेकडचा तिथे एक स्ट्रेच येतोय, तिथे जे वायुकोश आहेत ते मोकळे होतात. छान. प्लेटचाल करा. दोन्ही हात खांद्यातून पुन्हा आडवे खाली आणि मग डावा पाय खाली. विश्रांती. आता आपण बघणार आहोत सुलभ हस्तपादासन. हस्तपादासन म्हणजे काय, तर आपले हात आपल्या पावलाच्या दिशेला किंवा पावलावर पावलाच्या बाजूला ठेवून त्याला हस्तपादासन म्हणतात. ही सूर्यनमस्कारामधली दुसरी स्टेप आहे. तर ह्याचे कॉन्ट्रा इंडिकेशन काय आहेत, ज्यांना वर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे, त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास, पाठीच्या मणक्याची दुखणी असतील, त्यांनी मात्र हे आसन करणं टाळायचं आहे. ह्याचे फायदे काय आहेत, तर इथे आपल्या पायाचे जे हॅमस्ट्रिंग्स मसल्स आहेत ते ताणले जातात, त्यामुळे व्हेरिकोज वेन्सचा जो त्रास आहे तो कमी होतो आणि पूर्णपणे आपल्या पोटावरती दाब येतो. त्यामुळे आपलं ज्यांना वेट लॉस करायचंय त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. पाठीच्या मणक्याचं आरोग्य सुधारतं या आसनाच्या अभ्यासात. तर हे कसं करायचं मी आधी दाखवते. आज आपण फक्त सुलभ म्हणजे जे पूर्ण हस्तपादासन आहे त्याच्या आधीची जी पायरी आहे ती आज आपण बघतोय. तर इथे दोन्ही पाय आपल्याला जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ असतील आणि उजवा जो पाय आहे तो आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घ्यायचा. उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे असेल. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांचा पाय जर फोल्ड होत असेल असा तर काही हरकत नाही. बाकीच्यांनी मात्र गुडघ्यातनं उजवा पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास भरून घेताना एक हलकासा बॅकवर्ड बेंड, त्याला हस्त उत्थान असं म्हणतात. उत्थान म्हणजे काय, तर आपले हात डोक्याच्या दिशेने वर जाणे, त्याला हस्त उत्थान असं म्हणतात. श्वास घेत एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं हळूहळू. आणि त्यानंतर आपले हात पावलाच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. जर आपले हात पावलापर्यंत पोहोचत नसतील तर ते जमिनीच्या दिशेने असे सैल सर सोडायचे आणि त्यानंतर आपलं कपाळ जे आहे हे उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. इथे आपला रक्तप्रवाह आपल्या हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. म्हणून वर्टिगो आणि मायग्रेन, हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार या ज्यांना आहेत त्यांनी हे करणं टाळायचं. आणि उलट चाल करताना आपल्याला तिथल्या तिथे सरळ व्हायचंय. कुठेही हात डोक्याच्या दिशेने वर न नेता सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हायचंय आणि मग उजवा पाय पुन्हा मध्यभागी. ठीक आहे. आणि मग ही सेम कृती डाव्यापासून सुरुवात करूया आपण. कॉन्ट्रा इंडिकेशन लक्षात आले असतील त्यांनी त्याप्रमाणे करण्याचे कृती करा, म्हणजे प्रयत्न करा. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ आणि आता उजवा पाय गुडघ्यातून सरळ ठेवून समोर घ्या. उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे येईल तो. आणि आता हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. एक श्वास भरून घ्या, एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका, अगदी सावकाश. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात आपल्या पावलाच्या शेजारी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि नंतर अंतिम स्थितीमध्ये आपलं कपाळ उजव्या गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. बघा उजव्या पायाचे संपूर्ण हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेले आहेत. पोटावरती प्रेशर आहे, पाठीच्या मणक्यावरती ताण आहे. रक्तप्रवाह हा हृदयापासून आपल्या डोक्याच्या दिशेने होतो. इथे यथाशक्ती थांबा. श्वास चालू असेल. 1 2 3. उलट चाल करा. सावकाश तिथल्या तिथे सरळ. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ. हात वरती नाही द्यायचे, हात तसेच ठेवायचे आणि मग उलट चाल करायची. आणि विश्रांती. बघा जेव्हा आपण वर येतो तेव्हा आपोआप तुम्हाला थोड्याशा एक व्हायब्रेशन्स किंवा काही स्पंदन जाणवत असतील. आपला रक्तप्रवाह जो डोक्याच्या दिशेने होत असतो आणि आपण जेव्हा उलट चाल करतो त्यावेळेला, म्हणून अगदी सावकाश कृती करायची. आता हीच कृती विरुद्ध बाजूला. डावा पाय आता गुडघ्यात सरळ घेऊन पुढे घ्या.
दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, एक हलकासा बॅकवर्ड बेंड, श्वास घेत आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. आपले हात पावलाच्या जवळ किंवा जमिनीच्या दिशेने सैल सोडा आणि मग कपाळ डाव्या गुडघ्याच्या इथे नेण्याचा प्रयत्न करा. खांदे जाणीवपूर्वक रिलॅक्स ठेवा, पाठीचा मणका रिलॅक्स असेल. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. 1 2 3. उलट चाल करा. हात वर न नेता तिथल्या तिथे सरळ. हात वर न नेता तिथल्या तिथे सरळ. हा बरोबर, छान. आणि मग डावा पाय पुन्हा मध्यभागी येईल आणि विश्रांती. दोन्ही पायांचे मसल्स ताणले गेले होते, म्हणून आता आपण करूया नी रोटेशन. दोन्ही पाय जोडलेले ठेवा. दोन्ही हात आता आपल्या गुडघ्याच्या वाटीवर ठेवा. ज्यांना बॅलन्स हवं असं वाटेल त्यांनी पावलामध्ये थोडं साधू घ्या. आणि आता सुरुवात करूया रोटेशन करायला. 1 2 3 बरोबर, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा आणि मग सावकाश वर या आणि बैठक स्थितीमध्ये विश्रांती. एक एक पाय सरळ करून बैठक स्थितीत. आज आपण शयन स्थितीमध्ये आणि विपरीत शयन स्थितीमध्ये 2 नवीन आसनं बघणार आहोत. तर पहिलं आहे आपण शयन स्थितीमध्ये म्हणजे पाठीवर पडून आज आपल्याला अर्ध पवन मुक्तासन बघायचं आहे. तर ह्या अर्ध पवन मुक्तासनाच्या नावातच याचे लाभ आहेत. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. आणि याचे कॉन्ट्रा इंडिकेशन्स काय आहेत, तर ज्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे किंवा पोटाचं कुठल्याही प्रकारचं जर ऑपरेशन झालं असेल तर त्यांनी हे अर्ध पवन मुक्तासन करणं टाळायचं आहे. मी तुम्हाला दोन्ही आसनं आधी दाखवते ही कशी केली जातात आणि मग आपण करणारच आहोत. पूर्ण पवन मुक्तासन जे आहे त्याच्या ही आधीची पायरी आहे. आपण सोमवार पासून पुढची जी बेस म्हणजे आज जी आपण या आठवड्यामध्ये जी बेसिक आसनं पाहिली त्याची पुढची जी स्टेप आहे ती आपण सोमवार पासून करायला सुरुवात करणार आहोत. तर आज आपण अर्ध पवन मुक्तासन आणि सुलभ भुजंगासन जे आपल्याला पोटावर पडून करायचं आहे. सुलभ भुजंगासनचे कॉन्ट्रा इंडिकेशन जे आहेत ते म्हणजे जर कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल तर त्यांनी हे आसन करू नये. ह्याचे फायदे काय आहेत, तर जेव्हा आपण सुलभ भुजंगासन करतो ज्यांना सर्वायकल आणि पाठीच्या मणक्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त आहे. आणि ह्या दोन्ही आसनांमध्ये आपल्या पोटावरती छान ताण आणि दाब येतो, त्यामुळे आपलं अन्नपचनाची कृती जी आहे ही सुधारते, पाठीच्या मणक्याचं आरोग्य चांगलं राहतं. बघा बरीचशी जी आपली आसनं आहेत ही सगळी पाठीच्या मणक्यावर आधारित आहेत. जर आपला पाठकणा व्यवस्थित असेल तर आपला संपूर्ण शरीराचा जो डोलारा आहे तो आपल्या पाठीच्या मणक्यावरती अवलंबून आहे. तो जर फ्लेक्झिबल असेल तर आपल्याला व्यवस्थित चालता येतं, व्यवस्थित उभं राहता येतं, सगळी कामं करता येतात. म्हणून बरीचशी जी आपली आसनं आहेत ही पाठकण्यावरती आधारित आहेत. तर आता ही दोन्हीही आसनं मी तुम्हाला दाखवते करून कशी केली जातात, मग आपण एकत्रित करूया. तर आधी दाखवतेय अर्ध पवन मुक्तासन. एका कुशीला म्हणून पाठीवर पडून विश्रांती आणि मग पूर्व स्थिती, दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. तर आपल्याला आज आपण अर्ध पवन मुक्तासन मध्ये उत्थित एक पादासन हे सुद्धा करणार आहोत. तर मी दाखवते हे कसं करायचंय आपल्याला. दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ असतील. आपल्याला उजवा पाय हळूहळू टप्प्याटप्प्याने 90 डिग्री वर घ्यायचा. म्हणजे 10 20 30 40 50 60 70 80 आणि 90 डिग्री वर आला की मग तो फोल्ड करायचा. पाऊल बघा जमिनीकडे सर सोडलंय. त्या फोल्ड केलेल्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्यायचा. तुम्ही एकतर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा देऊ शकता किंवा शक्य असेल तर एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं. बघा आपल्याला डोकं कुठेही वर उचलायचं नाही. डोकं हे पूर्णपणे जमिनीवर आहे. डावा पाय आपला जमिनीवर एकदम रिलॅक्स आहे. इथे पूर्णपणे उजव्या बाजूचा जो ओटीपोटाचा भाग आहे तिथे प्रेशर येतो. ज्यांना आता पाठीची आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी एवढीच कृती करायची आहे. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलायचं
आणि आपली हनुवटी किंवा नाक उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. इथे यथाशक्ती थांबायचं. हे झालं आपलं अर्धपवन मुक्तासनाची पहिली स्टेप. उलट चाल करताना नियंत्रित डोकं जमिनीवर येईल, हाताचा विळखा सोडून द्यायचा. आता इथे आपल्याला उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर घेण्याची गरज नाहीये. तो आपण गुडघ्यातून हवेतच सरळ करायचा आणि नियंत्रित जमिनीवर ठेवायचा. सेम कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आणि मग डावा पाय आपल्याला 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 डिग्री वर घ्यायचा, फोल्ड करायचा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा पाऊल जमिनीकडे सैलसर सोडायचं आणि मग डोकं सावकाश वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. यथाशक्ती थांबल्यानंतर डोकं नियंत्रित जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्यायचा. डावा पाय आधी गुडघ्यात सरळ करायचा हवेमध्ये आणि मग नियंत्रित जमीन. हे झालं आपलं अर्धपवन मुक्तासन. आणि आता सुलभ भुजंगासन पण बघून घ्या. ते आपण पोटावर पडून करणार आहोत. तर इथे विश्रांती घेतल्यानंतर पूर्व स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, कपाळ जमिनीवर आणि हातापायांचे तळवे बघा सिलिंगच्या दिशेला आहे. ठीक आहे. आणि आता आपल्याला दोन्ही हात फोल्ड करायचे. हाताची कोपरं छातीच्या रेषेमध्ये असतील आणि हाताची जी बोटं आहेत ती आपल्या चेहऱ्याच्या रेषेत असतील. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि आपल्या नाभीपासूनचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला वर उचलायचा आहे. नजर आपली सिलिंग. बघा हाताची कोपरं किंवा हात कुठेही वर उचलला नाहीये, त्यांचा सपोर्ट आहे जमिनीवरती. इथे छानपैकी पाठीच्या मणक्याला अंतर्वक्र आकार येतो आणि त्याचबरोबर पोटाचे स्नायू ताणले जातात. उलट चाल करताना हळूहळू आपलं पोट, छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक आणि मग कपाळ नियंत्रित जमिनीवर येईल. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि मग विश्रांती. ठीक आहे, लक्षात आलंय? सुरुवात करूया. एका कुशीला वळून आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी कृपया करताना काळजी घ्या, आपल्या शरीराची क्षमता ओळखा आणि त्याप्रमाणे आसनं करा. आणि कुठेही श्वास रोखून धरायचा नाहीये आपल्याला. आपला जो नैसर्गिक श्वास प्रश्वास आहे तो चालूच ठेवायचा. तर आता आपण इथे थोडं सायकलिंग करणार आहोत आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ घ्या. आपल्याला दोन्ही पाय जेवढे आपल्याला सहज वरती घेता येतील तेवढे वर घ्या आणि एक एक पाय फोल्ड, एक पाय सरळ सायकलिंग करा. सायकल कशी आपण सायकलचा पॅडल मारतो त्याप्रमाणे. हा बरोबर, छान. ज्यांना वेट लॉस करायचंय आणि त्याचबरोबर पोटाचा जो आपला ओटीपोट वाढलेला असतं स्त्रियांचा आफ्टर डिलिव्हरी, तर त्याच्यासाठी हे उपयुक्त आहे. हा हा बरोबर. पाऊल थोडस जमिनीला जाऊ देत ताई, जर पाऊल खाली येऊ देत अजून. हा हा बरोबर, मग इफेक्ट चांगला, छान, बरोबर. आणि आता रिव्हर्स करा, रिव्हर्स सायकलिंग. हा रिव्हर्स सायकलिंग, बरोबर, छान. हळूहळू, बरोबर. आता थांबायची कृती. दोन्ही पाय आधी गुडघ्यात सरळ करा आणि सावकाश जमिनीवर येऊ दे. हा, विश्रांती घ्या. बघा श्वासाची गती, हृदयाची गती थोडीशी वाढल्यासारखी वाटेल. नाकाने श्वास घ्या, तोंडाने हळुवारपणे सोडा. डोळे बंद, श्वास चालू. आणि आता आपण करूया अर्धपवन मुक्तासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली असेल. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. हे आपलं आपण तपासून पाहूया. आणि त्यानंतर
आपल्याला उजवा पाय हळूहळू 90 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे टप्प्याटप्प्याने. 10 अंश वरती, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. आता तो फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा. पाऊल जमिनीकडे सैल सर सोडा. आता आपल्या उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. बरोबर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून केलं तरी चालेल. डोकं मात्र वर उचलू नका. डोकं पूर्णपणे जमिनीवर असेल. आणि आता डोळे अलगद मिटून घ्या. पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स सोडा. खांदे रिलॅक्स सोडा. उजवं पाऊल रिलॅक्स करा आणि उजव्या बाजूला आलेला प्रेशर त्याकडे लक्ष द्या. आता ज्यांना मानेची दुखणी आहे त्यांनी फक्त पुढची कृती करायची नाहीये. बाकीच्यांनी डोकं सावकाश वर उचला आणि आपली हनुवटी किंवा नाक उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. आणि आपला श्वास प्रश्वास चालू असेल. बरोबर. 1, 2, 3, 4, 5. उलट चाल करा. नियंत्रित. डोकं जमिनीवर ठेवा आधी. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय गुडघ्यात सरळ करा हवेमध्ये आणि मग सावकाश जमिनीवर ठेवा. थोडा वेळ विश्रांती घ्या. आपली श्वासाची गती वाढलीये ती लयबद्ध आहे हे आपलं आपण तपासूया. जर ती शांत असेल तर आपली साधना अगदी योग्य प्रकारे होते. आणि जर थोडीशी वाढली असेल तर आपल्याला अजून थोडस करताना म्हणजे जी आपली आपण जो ओव्हर ट्राय करतो तो करणं टाळायचं. ज्यांची श्वासाची गती वाढली असेल त्यांच्यासाठी ही सूचना. आता हीच कृती विरुद्ध बाजूला. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय 90 अंशापर्यंत वर उचलूया. 10, 20, 30, 40, 5, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. आता तो फोल्ड करा. डावा पाय फोल्ड करा. पाऊल जमिनीकडे सैल सर सोडा. आपल्या हातांचा विळखा डाव्या पायाला द्या. आता इथे पुन्हा डोळे बंद. पोटाचे स्नायू रिलॅक्स. खांदे रिलॅक्स. डोकं वर उचलायचं नाहीये. ते पूर्णपणे जमिनीवर असेल. इथे डोळे मिटून 1 ते 2 सेकंद थांबूया. जाणीव आपल्या श्वासाची आहेच. आणि मग सावकाश डोकं वर उचलायचंय आणि आपली हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. छान. 1, 2, 3, 4, 5. उलट चाल. नियंत्रित. डोकं जमिनीवर येऊ देत. हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय हवेमध्ये सरळ करा गुडघ्यातून आणि नियंत्रित जमिनीवर येऊ दे. विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतल्या बाजूला. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. डोळे अलगद मिटलेले. आणि आता आपल्याला टीव्ही पोस्चर करायचंय जे आपण काल केलं होतं तसं टीव्ही पोस्चर करूया. हातांचा स्टँड करून हाताच्या तळव्यामध्ये आपला चेहरा. बरोबर. टीव्ही पोस्चर. बरोबर. छान. आणि आता मागून दोन्ही पाय जुळवून घ्या. पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा 90 डिग्री. बरोबर. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवा. पावलं जमिनीला लागू देत. 1, बरोबर. 2, 3, 4 आणि 5. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे पाऊल जमिनीला लागू देत खाली येताना. 1,
2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही हात खाली घ्या आणि कपाळ जमिनीवर टेकवा. आता पायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील, कपाळ जमिनीवर असेल. आणि आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं छातीच्या रेषेत असतील. हाताचे तळवे किंवा हाताची बोटं आपल्या चेहऱ्याच्या रेषेत असतील. आणि आता आपल्याला हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोटाकडचा भाग जमिनीपासून वर उचलायचा आहे. दोन्ही हातांचा सपोर्ट आपल्या जमिनीवरच असेल. नजर वरती सिलिंगकडे घ्या आणि पाय थोडेसे मागून ताणण्याचा प्रयत्न करा. बरोबर, छान. नजर वरती सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, शक्य असेल तर डोळे बंद आणि देहधारणा म्हणजेच आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध आपला आपण तपासूया. पाठीच्या मणक्यावरती आलेला प्रेशर, अंतर्वक्र आकार, गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना आलेला ताण, त्याकडे लक्ष आणि जोड श्वासाची. 1 2 3 4 5. उलटचाल करूया. डोळे उघडायचे. आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आधी आपलं पोट खाली येईल, मग छातीचा भाग खाली येईल, गळा, हनुवटी, नाक आणि मग आपलं कपाळ जमिनीवर टेकवा. सावकाश. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा. आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि मग हळूहळू एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये. अगदी सावकाश. त्याला पण अर्ध पद्मासन पाहिलं, बरोबर. आता आपण पूर्ण पद्मासन बघणार आहोत. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र करणं टाळा. बाकीच्यांनी बघूया आपण कसं केलं जातं. तर इथे दोन्ही पाय जोडलेले आहेत. जे काल आपण अर्ध पद्मासन पाहिलं त्याच्यामध्ये आपण उजवा पाय फोल्ड केला, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवलं, बरोबर. आणि मग डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल आपण उजव्या पायाच्या मांडीच्या खाली घातलं होतं, करेक्ट. काल जे आपण पाहिलं ते. आज मात्र आपल्याला हा जो डावा पाय आहे तो आपल्याला उजव्या पायाच्या मांडीच्या खाली न घेता हे पाऊल आपल्याला उजव्या पायाच्या मांडीच्या वर ठेवायचंय, या प्रकारे. हे झालं आपलं पूर्ण पद्मासन. इथे पावलं जी आहेत ही विरुद्ध बाजूने आपल्या मांड्यांवरती येतात. टाचा ज्या आहेत ह्या आपल्या बरोबर क्रॉस होऊन म्हणजे त्यांची जी स्थिती आहे ती बरोबर क्रॉस असते, विरुद्ध असते. यथाशक्ती प्रयत्न असेल, जर कुठेही तुम्हाला ताण वाटला, गुडघ्यावरती प्रेशर आल्यासारखं वाटलं, तर मात्र हे करणं टाळा. ठीक आहे. तर आता तुम्हाला कुठल्याही बाजूने जमू शकतं. कुणाला डाव्या पायाने पहिलं जमेल, कुणाला उजव्या. तर तुम्हाला ज्या पायाने व्यवस्थित जमतंय त्या पायाने करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. तुम्ही कुठलाही पाय सुरुवातीला फोल्ड करू शकता, उजवा किंवा डावा. कुठलाही एक पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल विरुद्ध पायाच्या मांडीवर ठेवा. आणि दुसरा जो पाय सरळ आहे, ज्यांना अर्ध पद्मासन घालायचंय त्यांनी तो पाऊल मांडीच्या खाली घ्या, किंवा ज्यांना पूर्ण पद्मासन घालायचंय त्यांनी मात्र पाऊल मांडीच्या वरती घ्यायचंय. बरोबर, छान. सोनलताई तुमचं झालंय आणि दिलीप सर तुमचं पण प्रयत्न चालू आहेत. ठीक आहे, ओव्हर ट्राय नका करू जर गुडघ्यावरती प्रेशर येत असेल तर. आता इथे तुम्हाला माझ्या सूचनेची वाट बघू नका. तुम्हाला कुठेही जर वाटलं की नाही मला नाही जास्त वेळ बसता येत, तर मात्र तुम्ही हे आसन सोडून साधी मांडी घालायला हरकत नाही.
आणखी पुढची 5 ते 10 मिनिटं आपल्याला या स्थितीमध्ये बसायचं. आता इथे आपल्या पाठीचा कणा अजून सरळ राहण्यासाठी काय करायचं, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, कमरेतनं पुढे झुकायचं, सीटचा भाग मागे ढकलायचा आणि मग पाठीतून सरळ व्हायचं. म्हणजे आपोआप आपला पाठकणा जो आहे हा सरळ राहतो. बरोबर, छान. आता आपण करणार आहोत पर्वतासन. पर्वत म्हणजे काय, डोंगराचा कसा जो भाग असतो म्हणजे त्याचा बेस जो आहे हा मोठा ब्रॉड असतो आणि मग तो असा निमुळता होत जातो, तसं आज आपण करणार आहोत पर्वतासन. हे आसन सुद्धा ज्यांना लंग्स कॅपॅसिटीसाठी खूप चांगलं आहे. म्हणजे आपला डायफ्राम जो आहे त्याचं वर्टिकली उभ्या कक्षेमध्ये खेच मिळतो त्याला, त्यामुळे आपली श्वसन क्षमता जी आहे ही वाढते. तर सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही हात जोडून घ्या, जोडलेले हात आपल्या छातीपाशी असू देत. बरोबर, हाताची कोपरं जमिनीला समांतर येऊ. छान दिलीप सर, तुमचं बरोबर झालंय. छान, हा आता बरोबर आहे ताई तुमचं सुद्धा. बरोबर, हाताची कोपरं जमिनीला समांतर. थोडासा आपल्या तळव्यांचा एकमेकांवरती प्रेशर आण, थोडासा तिथे किंचितसा दाब आणा आणि याच्यातूनच हळूहळू आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन घ्या. हाताचा स्पर्श आपली हनुवटी, नाक, कपाळाला करत हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. बरोबर, छान. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. छान, आणि डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. आता ज्यांना हात जोडलेले किंवा त्याच्यामध्ये जर गॅप राहत असेल जोडलेल्या हातांमध्ये, त्यांनी काय करा, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा आणि तळवे वरच्यावर सिलिंगच्या दिशेला घेऊन जा. हा, म्हणजे बरोबर छान असा ताण भेटतो, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. आता ही कृती सगळ्यांनी करायला हरकत नाहीये. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि तळवे सिलिंगच्या दिशेला घ्या. हा, बरोबर, छान. आणि आता आपण थोडस टर्न होऊया उजवीकडे. उजवीकडे टर्न व्हायचंय. उजव्या बाजूने मागची भिंत बघा, मध्यभागी या. आणि आता डावीकडे टर्न व्हा, डाव्या बाजूने मागची भिंत बघा, मध्यभागी या. अजून एकदा करूया, उजवीकडे टर्न, मध्यभागी, डावीकडे टर्न होऊया, मध्यभागी येऊया. वन मोर राऊंड, उजवीकडे आणि मग डावीकडे, मध्यभागी. आता आपल्याला बेंड व्हायचंय. एकदा उजवीकडे बेंड व्हायचं आणि एकदा डावीकडे. बरोबर, छान. उजवीकडे, डावीकडे. परत लास्ट राऊंड, उजवीकडे आणि डावीकडे. मध्यभागी येऊन थांबा. आता पुन्हा दोन्ही हात वरच्यावर जोडून घ्या, वरच्यावर जोडून घ्या. परफेक्ट. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा, डोळे अलगद मिटून घ्या आणि विश्रांती. तिथल्या तिथेच रिलॅक्स व्हा. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. आज आपण बघणार आहोत प्राणायामाची पूर्वतयारी, त्याच्यामधलं विभागीय श्वसन, सेक्शनल ब्रीथिंग. तर हे कसं करायचं मी तुम्हाला आधी दाखवते आणि मग आपण एकत्रित करूया. तर इथे तुम्हाला जर बैठक बदलायची असेल ना तर बदलू शकता तुम्ही, साधी मांडी घालायला हरकत नाहीये. तर विभागीय श्वसनामध्ये आपलं श्वसन जे आहे हे 3 भागांमध्ये डिवायडेड असतं. उदर, उर आणि स्कंद श्वसन. श्वास घेताना सुरुवातीला आपली जाणीव आपल्या पोटाकडे असेल, आपलं पोट हळूहळू बाहेर येईल. श्वास सोडताना ते ते आतल्या दिशेला जाईल. त्याच्यानंतर जेव्हा आपण उर श्वसन करतो तेव्हा आपण जेव्हा श्वास भरून घेतो तेव्हा छातीचा आडव्या कक्षेमध्ये प्रसारण होईल आणि मग श्वास सोडताना पुन्हा ते स्नायू पूर्व स्थितीला येतील. आणि स्कंद श्वसनामध्ये जेव्हा आपण श्वास भरून घेऊ तेव्हा आपले खांदे जे आहेत हे कानाच्या दिशेने वर जातील आणि मग ते सावकाश श्वास सोडताना पूर्व स्थितीला येईल. असं हे विभागीय श्वसन 3 भागांमध्ये विभागलेलं आहे. आणि याला आपण अकार, उकार आणि मकाराची सुद्धा जोड देऊ शकतो.
जेव्हा आपण पूर्णपणे अकार उकार मकार करतो तेव्हा त्याला योगिक श्वसन असं नाव आहे. तर आता आपण सुरुवात करूया. सोपं आहे, आपण एकत्रित म्हणजे सूचनेप्रमाणे करू शकतो. तर तुम्ही पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालू शकता. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करा. बरोबर, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आणि आता डोळे अलगद मिटून घ्या. चेहऱ्यावर, कपाळावर कुठलाही ताण नसेल. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील आणि खांदे मात्र आपले रिलॅक्स असतील. तर जाणीव आपण आपल्या आपल्या श्वासाकडे घेऊन जाऊया. सुरुवातीला आपण करूया उदर श्वसन. आहे तो श्वास सोडा. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितच बाहेर येईल आणि संथ गतीने श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जाईल. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येत आहे. संथ गतीने श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जाते. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट किंचितच बाहेर येत आहे आणि संथ गतीने श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे. करूया उर श्वसन. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि आता खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होईल. आडवी किंवा आपली जशी क्षमता आहे त्याप्रमाणे. आणि श्वास सोडताना पुन्हा हे स्नायू पूर्व स्थितीला येतील. संथ गतीने श्वास सोडताना छातीचे स्नायू पूर्व स्थितीला. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. स्नायूंचं प्रसरण छातीच्या. संथ गतीने श्वास सोडूया. स्नायू पुन्हा पूर्ववत. लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. संथ गतीने श्वास सोडूया. आता आपण करणार आहोत स्कंद श्वसन. श्वास भरून घेताना आपले खांदे कानाच्या दिशेला वर जातील आणि श्वास सोडताना ते पुन्हा पूर्ववत होतील. सुरुवात करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला वर. संथ गतीने श्वास सोडूया. आपले शोल्डर पुन्हा पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. खांदे वर. संथ गतीने श्वास सोडा. खांदे पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे वर आणि संथ गतीने श्वास सोडूया. आता आपण ह्या संपूर्ण श्वसनाला अकार उकार आणि मकाराची जोड देणार आहोत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर येत आहे किंचितस. श्वास सोडताना पोट आतमध्ये जाताना अकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छाती आडव्या कक्षेत प्रसरण. श्वास सोडताना उकार. छाती पूर्व. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना मकार. खांदे पूर्ववर.
काही क्षण शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि शवासनासाठी स्थिती घ्या. पाठीवर पडून विश्रांती. पद्मासन अर्ध पद्मासन सोडून द्यायचंय. साधी बैठक असेल तीही सोडून द्यायची आणि पाठीवर पडून विश्रांती. शवासनाची आदर्श स्थिती धारण करूया. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. प्रश्न असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये आपण जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून शिथिलता येण्यासाठी नाकाने एक श्वास भरून घ्या. तोंडाने संपूर्ण श्वास सोडा आणि एकदम रिलॅक्स होऊन जा. शवासन सगळ्यात सोपं आसन, पण करायला तेवढंच कठीण. जाणीवपूर्वक शिथिलता प्रत्येक अवयवामध्ये. आज आपण जी काही साधना केली त्या साधनेचा क्रम आठवण्याचा प्रयत्न करूया. आज आपण सुरुवात दंडस्थितीपासून केली. त्या स्थितीमध्ये आज आपण सुलभ हस्तपादासन आणि एक पादतोलासन ही दोन नवीन आसनं पाहिली. पाठीवर पडून आज आपण केलेलं अर्ध पवन मुक्तासन, पोटावर पडून केलेलं सुलभ भुजंगासन. बैठक स्थितीमध्ये आज आपण पर्वतासन हे नवीन आसन पाहिलं आणि त्याचबरोबर प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून केलेलं संपूर्ण विभागीय श्वसन, उदर, उर आणि स्कंद या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा आणि आपल्या संपूर्ण शरीराला जाणीवपूर्वक शिथिलता. शवासन हे एकमेव असं आसन आहे ज्याच्यामध्ये शरीराला विश्रांती आणि मनाला शांती मिळते. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. आपल्या मनाला आपण सूचना देत आहोत. मी माझ्या दोन्ही पायांची पाचही बोटं तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग शिथिल करत आहे. माझ्या कमरेचा भाग, माझ्या सीटचा भाग मनाने शिथिल करायचा आहे. जाणीव आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे. माझे दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या पाठकड्यांमधले 33 मणके मी शिथिल करत आहे. माझा उदरभाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. माझा उरभाग, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय शिथिल होत आहे. माझं पोट आणि छातीचा भाग यांना जोडणारा मधला माझा श्वासपटल, डायफ्राम, तोही मी शिथिल करत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, माझं नाक, नाकाचा शेंडा, माझ्या दोन नाकपुड्या शिथिल होत आहेत. अलगद मिटलेले माझे दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापड्या, भुवया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल होत आहेत, रिलॅक्स झालेले आहेत. देहधारणेने मी माझं संपूर्ण शरीर, शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू मनाने शिथिल केलेले आहेत आणि आता हे कापसासारखे हवेत हलके हलके तरंगत आहेत. प्राणधारणा, जाणीव आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव माझ्या नाकपुड्यांना होत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे आणि उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव माझ्या नाकपुड्यांना होतीये.
मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल तरी येई पिकावर. बहिणाबाईंची ही कविता आपल्या मनाला अतिशय समर्पक आहे. मनामध्ये एकामागून एक जे विचार येतात ते आपण कितीही दूर लोटले तरीही त्यांची शृंखला ही चालूच असते. आणि ते कमी करण्यासाठी आपण आपल्या श्वासाकडे श्वासाकडे लक्ष देऊया. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध होत चालली आहे आणि विचारांची गती आपोआप कमी होतीये. त्या स्थितीचा मी या क्षणी अनुभव घेत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय, खूप आनंदी वाटतंय. प्रचंड सकारात्मक ऊर्जा मला या क्षणी प्राप्त होत आहे. मी केलेली साधना, तिचं समाधान, त्याचा आनंद मला माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. एक निरागस बालकाप्रमाणे आपल्या चेहऱ्यावरती हलकस हसू असेल. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. मी माझ्या शरीराला मनापासून धन्यवाद देत आहे की ते माझ्याकडून उचित अशी साधना करून घेत आहे. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषधे विरहित, व्याधी विरहित आहे आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे आणि मी श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. माझ्या मनामध्ये इतरांविषयी कुठलीही द्वेषभावना नाहीये. मी खूप सकारात्मक आहे. समत्वम योग उच्यते या गीतेतील श्लोकाप्रमाणे माझी शारीरिक आणि मानसिक स्थिती अतिशय समतोल आहे, संयमित आहे, बॅलन्स आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे, माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे आणि हे सगळं माझ्या साधनेचं फळ मला मिळत आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. माझं कौटुंबिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास प्राप्त झालेली आपली मनस्थिती आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं, आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करूया, चिंतन करूया, मनन करूया आणि त्यांना मनोभावे वंदन करूया. आणि आपला हा संकल्प आपण पुन्हा एकदा त्यांच्या समोर त्याचा पुनरुच्चारण करूया. शवासनातला संकल्प खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. शवासन कितीही आरामदायी, सुखदायी, आनंददायी असलं तरीही योग कर्मसु कौशल्य आपल्याला आपली नित्य नियमाची कामे आता पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठी पुन्हा जाणीव आपण आपल्या देहाकडे घेऊन येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. आपली मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घेऊया. दोन्ही पाय जुळून घ्यायचे आहेत, हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आहेत. एक हलकासा खेच देऊया. आपण पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या आजच्या दिवसासाठी. अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्या. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घ्यायचा आहे.
श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. आपली संपूर्ण साधना आपण ओमला समर्पित करूया. आपला राग द्वेष अहंकार सोडून देऊया. श्वास घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. एक ओंकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडत ओंकार. ओ. दोन्ही हातांच्या तळव्यांचा एकमेकांवर घर्षण. निर्माण झालेली अलगदपणे संपूर्ण डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. आपली आजच्या दिवसाची साधना इथे संपन्न होत आहे. हरि ओम. धन्यवाद. आपल्याला शनिवार आणि रविवार सुट्टी असते. आपण भेटणार आहोत आता सोमवारी सकाळी 6 वाजता. जर कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. उद्या परवा सुट्टी. भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस आणि हॅपी वीकेंड. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी.